हॅलो, नमस्कार फ्रेंड. स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर त्याचं नाव आहे रमा नरवाडे. कोणी लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. आणि चला आज मी तुम्हाला दाखवत आहे की मी अंडा करी ही रेसिपी कशी बनवत आहे आणि तुम्ही कशा प्रकारे बनवत आहे ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला मी दाखवते तुम्हाला आज मी अंडा करीची रेसिपी कशी बनवते. तर चला. तर हे बघा मी असे अंडे आणले आणि अंडे आता उकळायला टाकणार आहे. तर मी पाणी घेतलं पातेल्यामध्ये आणि त्याच्यात मी एक एक अंडं करून टाकणार आहे. तर आम्हाला किती अंडे लागतात भाजी करायला तर तुम्हाला दाखवते. बघा मी किती अंडे घेणार आहे. तर मी एक एक करून असे हळूहळू अंडे टाकले, कारण मग असं गरम पाणी झालं. आपण गॅसवर जर पाणी ठेवलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये जर अंडे टाकले ना की कसं होऊन जाते ते अंडे असे पाणी गरम होते आणि आपण जेव्हा पाण्यामध्ये अंडे टाकतो ना तेव्हा आपलं हात असा भाजतो. त्याच्यामुळं मग मी थंड्या पाण्यामध्येच खालीच अजून अंडे टाकून घेतले. तर इथं गॅस चालू करणार आहे आणि इथं मी घेतला आहे गॅस चालू करून. तर याच्यावरती ठेवणार आहे आता मी अंडे. तर मी अंडे किती घेतले बघू शकता तुम्ही. 3 आणि 3 6 7 अंडे घेतले. तर 7 अंडे म्हणजे माझ्या मुली म्हणजे उकळले अंडे ते सुद्धा खातात त्या. तर बघा इथं 7 अंडे आहेत. इथं गॅस पेटून घेतला. आता आपण अंड्याला छान असं उकळू देऊ. तर इथं मस्त आपल्या अंड्याला असं उकळी फुटत आहे. तर गदगद इथं उकळी फुटली बघा, असे छान उकळी फुटली आणि इथं अंड्याला उकळी फुटून जाईल. मी कसं बारीक गॅस करते, बारीक गॅसवर अंडे जर उकळले ना की मग ते अंडे टिचत पण नाहीत आणि फुटत पण नाहीत. नाहीतर काय होते अंडे, नाही तर गॅस मोठा असला ना की अंडे अशी फुटतात आणि नंतर मग ते त्याच्यामध्ये सगळं अंड्याचं गळून जाते. तर इथं बघा छान आपले अंडे असे उकळलेले आहेत आणि छान झाले बघा. इथं टिचलेले आहेत. टिचले म्हणजे आपले अंडे छान उकळले. तर मी कसं अंडं छान उकळून घेते, नाही तर काही काही ना अंडे असे आतमधून असं ते पिवळं राहते ना, ते असं वेगळंच दिसते. मग अंडे मला असं मळमळ होते, म्हणजे असं वास येते त्याचा मशाळ. त्याच्यामुळं मग मी इथं मसाले तयार करणार आहे. आता बघा मी इथं कांदा कापून घेतला. असं छान असा कांदा कापला, तावा गरम व्हायला ठेवला आणि त्याच्यावरती कांदा असा टाकून घेतला. तर मी मसाले तयार करत आहे याच्यासाठी, आपल्या अंड्याच्या रेसिपीसाठी. तर इथं मस्त असं कांदा मी आता लालसर होऊ देणार आहे. याच्यावरती आता कांदा असं उभा उभा चकत्या कापून घेतल्या. मी चकत्या कापून घेतल्या की लगेच भाजून जाते. तर याच्यावर मी थोडंसं तेलाचा काटा टाकला आणि इथं छान असं आपला लालसर मस्त असा कांदा भाजलेला आहे. तर आता या कांदा काढून घेते मी. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांदा काढला, त्याच्यामध्ये लसूण सोलून टाकला, थोडासा कोथिंबीर छान असं स्वच्छ धुवून घेतला आणि मस्त आता मिक्सरमध्ये फिरून घेते. तर इथं बघा आपले अंडे उकळलेले, थंडे पण झालेले. आपला मसाला तयार करोस तर इथं थंडे अंडे झाले आणि आता छान असे अंडे मी सोलून घेते. तर इथं बघा छान असं अंड्याची टक्कर अशी खळखळ निघून जातात. तर असं समजून जायचं की आपले अंडे उकळले म्हणून. आणि ज्या अंड्याची टक्कर निघत नाहीत ना ते टक्कर ते अंडे उकळलेलेच नसतात. तिथं मी सर्व अंडे अशी सोलून घेतले. छान असे सोलणं झाले माझे बघा, खळखळ टक्कर निघून गेले. आता याला छान अशा चकत्या पाडून घेते. तुम्हाला अख्खं अंडं बनवायचं तुम्ही अख्खं बनवू शकता. तुम्हाला जशा चकत्या पाडायच्या तशा तुम्ही बनवू शकता. तर मी अशा चकत्या पाडून घेते आणि इथं छान अशा मी अशा चकत्या सर्व अंड्याच्या पाडून घेतल्या. बघा किती छान दिसत आहे. याच्या आतलं बघा पिवळं, आपण अंडे जर जास्त उकळले नाही ना तर आतमधलं पिवळं तसंच दिसते. तर मग मी तुम्हाला म्हटलंच होतं की माझ्या मुलीला सुद्धा खायला लागते म्हणून अंडे उकळले. तर मी इथं अशी 3 चकत्या घेतल्या आणि त्याच्यावरती असे सर्व मसाला, मीठ, मिरची सर्व टाकून घेतलं. तर लेकरं मग आवडीने खातात आणि तोंडाला चव पण येते. तर सर्व मी याच्यावरती टाकून घेतलं आणि आता माझ्या मुलीला खायला देतं. छान अशी लागते बरं का. तुम्ही पण तुमच्या लेकराला नक्की देऊन बघा आणि ट्राय करून बघा. तर इथं आपला मसाला जे केलता आपण, तो मसाला असा मिक्सरमधून बारीक केला. तर इथं बघा छान असा मसाला झाला. तर चला पुढच्या रेसिपीसाठी वळू. इथं तेल टाकून घेतलं होतं मी पातेल्यामध्ये. त्याच पातेल्यामध्ये मी भाजी करायला घेतली. तर कसं होते ते अंड्याने ना काळं होऊन जाते पातेलं. त्याच्यामुळं मुलं 17 खेप कशाला भरवायची, आपल्यालाच भांडे घासावं लागतं. त्याच्यामुळं मग मी त्याच्यातच जाऊ द्या म्हणलं, त्याच्यातच हे करू, कोण बघायला येणार आहे. एकदा भाजी केली की दिसत पण नाही. मग मी याच्यामध्ये मसाला टाकून घेतला, छान असं भाजू दिलं. याच्यामध्ये नंतर मी अंडा करी मसाला टाकला. बघू शकता तुम्ही इथं अंडा करी मसाला घेतला मी आणि याच्यामध्ये अंडा करी मसाला टाकणार आहे. इथं बघा लाल मिरची तिखट पावडर घेतली. माझी मिरची पावडर ना खूप तिखट आहे, त्याच्यामुळे मी थोडीच टाकली. तुम्हाला जसं टाकायचं तसं टाका, कारण मी मिरची पावडर ही घरीच बनवत असते त्याच्यामुळं मग तिखट असते. एकत्रित म्हणलं की ती जास्त तिखट नसते, त्याच्यामध्ये फक्त कलर असते. मग मी इथं अंडा करी मसाला इथं टाकून घेतला आहे. मी सगळा टाकून घेतला बघा. इथं मस्त
आणि आपल्या मसाल्याने जे आहे ते तेल सोडत आहे. किती छान दिसते तेल सोडताना बघा. सर्व असं मिक्स करून घेतलं. नंतर सर्व मिक्स केल्यावर थोड्या वेळ मी याला छान असं परतू देणार आहे, कारण जोपर्यंत आपला मसाला तेल सोडत नाही आहे तोपर्यंत याला छान असं परतू देणार आहे. तर बघा किती छान दिसत आहे, मस्त असं लाल चुटून दिसते. तर मी याला तेल सोडतो ठेवणार आहे. तर बघा आपल्या मसाल्याने छान असं मस्त तेल सोडलेलं आहे. आणि जेव्हा आपला मसाला तेल सोडते ना तेव्हाच तो चांगला भाजते. नाहीतर तर जसं तेल नाही सोडू दिला आणि मसाला चांगला भाजला नाही ना की मग त्या भाज्याचा सर्व मसाल्याचा वास येते आणि स्वादिष्ट पण लागत नाही. मग मी इथं मस्त असं छान असं परतून घेतलं. छान मसाला खूप वेळा भाजू दिला, कारण जास्त मसाला भाजू दिला तेवढंच भाजीला टेस्टसुद्धा येते. तर मी इथं छानपैकी वेळ शिजू दिलं, मसाला भाजू दिला. नंतर मग या मसाल्यामध्येच मी जे अंडे कापून घेतले होते ना ते अंडे याच्यामध्ये सोडून दिले. तर याच्यातच असं छान मी थोडंसं अंडे भाजून घेते, मसाल्यामध्ये परतून घेते, कारण सगळ्या अंड्याला मग आपला मसाला लागून जाते. तर मी इकून तिकून परतले अंडे मस्त. जास्त आपल्याला गचड गचड पण करायचं नाही बरं का, नाही तर सगळे मग अंड्याचे तुकडे तुकडे होऊन जातील आपले. तरी तर मी हळूहळू त्याला मिक्स करत होते आणि छान आपले अंडे असे भाजले की त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकलं. कसं त्याच्यावरच मीठ टाकलं, वरतून मीठ टाकलं ना मग अंड्याला लागतसुद्धा नाही आणि अंडे असं चवच नाही लागत. मग नंतर मी त्याच्यावर मीठ टाकलं तर बघा आपल्या अंड्याने सुद्धा असं पाणी सोडलं होतं मस्त. मग मी याच्यामध्ये काय केलं, पाणी टाकून घेतलं. तुम्हाला जे प्रमाणात पाणी लागते ना तेवढं, रस्सा लागते ना तेवढं पाणी सोडून द्यायचं. आम्हाला काही जास्त लागत नाही बरं का, आम्ही थोडेच माणसं आहोत त्याच्यामुळं मग आम्हाला काही जास्त लागत नाही. मग मी थोडंसंच टाकलं. तर इथं बघा छान आपली अशी अंड्याची भाजी तयार झाली. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि हे बघा मस्त असं छान आपली भाजीनं उकळी मारते. मग वरतून मी काय केलं, कोथिंबीर चिरला आणि कोथिंबीर दिला टाकून. मसाल्यात पण टाकला होता पण थोडासा वरतून पण छान अशी चव येते आणि टेस्टसुद्धा लागते. तर आपली भाजी इकडं तयार झालेली आहे. तर कोणाकोणाला आवडते अंड्याची भाजी सांगा बरं का, अंडा करी कोणाला आवडते. तर चला या जेवायला. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.